जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान अशी माझ्या मुलांना टिफिनसाठी पनीरची भाजी बनवलेली आहे. मस्त अशी स्पायसी अशी भाजी बनवलेली आहे. आणि छान अशी गव्हाच्या पिठामध्ये पांढरे तीळ टाकून बनवलेली चपाती. तर टिफिन बॉक्स छान असं रेडी झालेलं आहे आमचं. आणि एका छोट्याशा डब्यामध्ये गाजर, बीट आणि टोमॅटो, काकडी याचं सलाड देखील मी दिलेलं आहे. तर आमचं टिफिन बॉक्स छान असं हेल्दी असं टिफिन बॉक्स आमचं रेडी झालेलं आहे. आणि भाजीसाठी लागणारं पनीर म्हणाल तर मी घरीच असं बनवलेलं आहे. छोट्या अशा साहित्यामध्ये छान असा मार्केटसारखा पनीर आपण घरच्या घरी अगदी छान असा बनवू शकतो. त्यासाठी म्हशीच्या दुधाचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे लिंब. आणि फक्त अशा या दोन साहित्यामध्ये आपण छान असा मस्त असा सारखं पनीर बनवू शकतो. तर चला, तर आपल्या रेसिपीला छान अशी आपण सुरुवात करूया. तर एक असं लिंब घेऊया आपण आणि लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी असेच बॉटलमध्ये लिंब ठेवून देते, त्याने लिंब छान असे फ्रेश असे राहून जातात. तर त्यातले लिंब मी एक घेतलेला आहे. तर आपण पिळून घ्यायचं आहे लिंब एका बाउलमध्ये आणि त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. लिंबाचा रस म्हणाल तर तुम्ही इथे मी 2 लिंबाचा रस घेतलेला आहे. तर छान असं आपल्याला रस काढून घ्यायचा आहे लिंबाचा. तर पाहू शकता एवढा असा 2 लिंबाचा रस निघून गेलेला आहे. तर एका पातेलीमध्ये आपण दूध दूध टाकून घेऊया. म्हशीचं दूध आहे आणि एक अर्धा लिटरचं हे पॅकेट आहे. आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जर पनीर बनवायचं असेल तर तुम्ही 1 लिटर किंवा 2 लिटर दूध देखील वापरू शकता. खूप छान असं पनीर होऊन जातो घरच्या घरी असं. तर दुधाला फक्त अशी एक उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला. आणि एक उकळी येऊन गेलेली आहे दुधाला. तर तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता 1 चम्मच लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. आणि एकदम असं रस आपल्याला टाकायचं नाही, फक्त असं 1 चम्मच लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि घुसळून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. तर आता दुसरा चम्मच टाकून घेतलेला आहे लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा आपण घुसळून घेऊया. तर आता हा तिसरा आहे लिंबाचा रस, तिसरा. आता 3 चम्मच म्हणजे एकूण 4 चम्मच आपण लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि घुसळून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. तर पनीर बनायची प्रोसेस चालू झालेली आहे, तर पाहू शकता तुम्ही. तर एकूण 4 चम्मच लिंबाचा रस आपलं टाकून झालेला आहे दुधामध्ये. तर पाहू शकता छान असं घुसळून झालेलं आहे. तर आता आणखीन हा 5वा चम्मच आहे आणि हा 6वा, म्हणजे एकूण असं 6 चम्मच लिंबाचे रस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि हा म्हशीचं दूध आहे आणि अर्धा लिटरचं पॅकेट आहे हे. तर पाहू शकता अर्धा लिटर म्हशीच्या दुधामध्ये फक्त असं 6 चम्मच लिंबाचा रस घालून तुम्ही मार्केटसारखा अगदी सॉफ्ट असा पनीर बनवू शकता. घरच्या घरी असा पनीर बनवू शकता. तर मी आता पातेली ओट्यावर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. थंड म्हणजे असं गार पाणी नाही, साधारण असं आपलं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि स्ट्रेनरवर छान असं एक कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं गाळून घ्यायचं आहे. आणि स्टार्टिंगचं जे पाणी निघणार आहे ते आपण भाजीसाठी किंवा चपाती बनवण्यासाठी देखील वापरू शकतो.
किंवा अगदी जर तुम्हाला कशालाच जर वापरायचं नसेल तर वेस्ट न करता तुम्ही सरळ आपल्या झाडांना टाकून द्या पाणी ते. तर पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम असं फारसं असं घट्ट देखील बनवायचं नाही. साधारण असं पूर्ण असं पाणी नितळून काढून घ्यायचं आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे. 4-5 तासामध्ये छान असा पनीर आपला रेडी होऊन जातो. तर पाणी तर पूर्ण असं नितळून झालेलं आहे. तर हा गोळा आपण एका स्ट्रेनरमध्ये ठेवून देऊया. होता तर हा वरवंटा मी असा ठेवून दिलेला आहे याच्यामध्ये. तर थोड्या वेळाने तो असा क्रॉस झालेला होता, त्यामुळे काय झालं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता काय झालं ते. पनीरला असा हा एक क्रॅक आलेला आहे, कारण वरवंटा असा क्रॉस झालेला होता त्यामुळे. तर तुम्ही जेव्हा असं पनीर बनवायला घ्याल तेव्हा असं काहीतरी जडजड असं काहीतरी व्यवस्थित असं ठेवून द्या. पोलपाट वगैरे काय मिळेल ते असं ठेवून द्या. तर आपला पनीर तर छान असा रेडी झालेला आहे. तर क्रॅक आला म्हणून काय झालं तर घरी बनवलेला पनीर आहे तर ते आनंद तर खूपच आहे. आणि नाहीतरी आपल्याला काय हे सगळं पनीर कट करूनच घ्यायचं आहे. तर आपण अशीच तर पनीरची आपण भाजी करणार नाहीच आहोत, त्यामुळे काही फरक पडत नाही थोडा क्रॅक असा आला तरी. तर छान असे कट करून घेऊया पनीरला आणि जे पूर्ण असा स्क्वेअर झालेले आहेत त्याची छान अशी पनीरची भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही अर्धा लिटर दुधामध्ये एवढासाच असा पनीर आपला रेडी झालेला आहे. पाहू शकता सॉफ्ट असा पनीर झालेला आहे. सेम मार्केटसारखा असा पनीर रेडी होतो. तर जे पीसेस आहेत पनीरचे त्याची आपण भाजी करून घेऊया आणि जे उरलेले आहेत ते सोयाबीनच्या चिल्यासाठी वापरूया. तर माझा छोटासा पॅन छान असा शेगडीवर जाऊन बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी घी टाकून घेतलेला आहे. तर घीऐवजी तुम्ही बटरचा वापर करू शकता. तर त्याच्यामध्ये पनीरचे जे पीसेस आहेत ते टाकून घेऊया आणि छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे ते सगळे पीसेस. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे ते पीसेस सगळे. आणि अर्धा लिटर दुधामध्ये एक टिफिन होऊन जाईल एवढी अशी भाजी, एवढासा पनीर निघालेला आहे. तर पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पनीरच्या पीसेसला. ट्रान्सफर करून घेऊ एका बाउलमध्ये आणि पॅन तोच घेतलेला आहे पुन्हा एकदा आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच घी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर घीऐवजी बटरचा वापर देखील तुम्ही करू शकता. तर घी छान असं मेल्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये किंचित असं राई जिरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता असं म्हणाल तर बारीक असं चिरून घेतलेला आहे मी. कारण ही मुलं काय करतात माहिती आहे का, कढीपत्त्याचे पानं असं प्लेटच्या बाहेर असे काढून टाकून देतात. आणि वाटण देखील टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि वाटण म्हणाल तर साधं सोपं असं वाटण आहे. टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण, कांदा आणि काजू 4-5 असे काजू घेतलेले आहेत आणि त्याचे छान असे तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत. तळून घेऊन असं त्याचं असं छानसं असं वाटण मी केलेलं आहे. आणि वाटण देखील आपल्याला छान असं फोडणीमध्ये शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. आणि आता याच्यामध्ये मसाले देखील आपण ॲड करून घेऊया.
तर 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धा चम्मच धणे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायचं आहे. आणि हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आपण पनीर छान असे फ्राय करून घेतलेले आहेत, त्यामुळे भाजी शिजायला किंवा भाजी तयार व्हायला फारसा असा वेळ लागणार नाही. तर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तोच पाणी आता भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. तर छान असा मिक्स करून झालेला आहे. तर चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर आता आपण पनीर देखील याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोड्या वेळाने पाहिलेली आहे भाजी. छान अशी उकळी आलेली आहे आणि सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. भाजीमधले पनीर छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि भाजी देखील आपली छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि भाजी म्हणाल तर तुम्ही चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम अशा भातासोबत देखील खाऊ शकता. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.